रात्रीलाही जागून ती मायेची अंगाई गाते. स्वतःच्या डोळ्यातील झोप माझ्या स्वप्नांसाठी त्यागते. बाहेर कोसळणाऱ्या अंधारातही जेव्हा मन घाबरते, तेव्हा तिच्या अंगाईची ऊब काळजाला धीर देऊन जाते. माझ्या भविष्याचा वाटा उजळवण्यासाठी ती रात्रंदिवस राबते. स्वतःचे अस्तित्व, स्वतःच्या आवडी ती आनंदाने विसरते. तिचे संपूर्ण जग फक्त माझ्या सुखाभोवतीच फिरत असते. जणू माझ्या आनंदासाठीच देवाने तिला धर्तीवर पाठवलेले आहे. कष्टाच्या गडद रेषा तिच्या नाजूक हातावर उमटतात. माझ्या गरजा भागवताना तिच्या इच्छा मात्र मागे उरतात. पण कधीही कपाळावर एकही आठी न आणता ते झटते. कारण तिच्या घामातूनच माझ्या यशाची बाग फुलते. जेव्हा दिवसभराच्या थकव्यानंतर मी घरी परतते आणि माझ्या चेहऱ्यावर एक छोटेसे हसू उमलते, तेव्हा स्वतःचे सर्व दुःख आणि वेदना विसरून ती तृप्त मनाने पुन्हा उद्याच्या संघर्षाला तयार होते. तिच्या हाताच्या फोडातून माझ्या प्रगतीचा मार्ग सुकर झाला. तिने सोसलेल्या उन्हाळ्यामुळेच मला सुखाचा गारवा मिळाला. आई म्हणजे कष्टाचा तो डोंगर, ज्याच्या पायथ्याशी माया वाहते आणि जगातील सर्व सुखे तिच्या एका आशीर्वादात सामावलेली असतात. थोडक्यात काय तर आई स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग करून आपल्या मुलाचे आयुष्य घडवते. तिचे सर्वात मोठे समाधान हे केवळ आपल्या मुलाच्या आनंदी चेहऱ्यात असते.